नमस्कार, संगीताज फूड कोर्टमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बांगडा फ्राय तयार करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: लाल तिखट, धने पावडर, मीठ, लिंबू रस, अद्रक लसूण पेस्ट, रवा, हळद। हे आपण पाव किलो बांगडे घेतलेले आहेत। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। आपण आता इथे पाव किलो बांगडे घेतलेले आहेत मी। हे बघा, त्याचे 2 तुकडे केले व्यवस्थित छान। आता आपण त्याच्यामध्ये लिंबू रस घालून घेऊया 1 चमचा, अद्रक लसूण पेस्ट अर्धा चमचा, लाल तिखट आवडीनुसार चवीनुसार तुम्ही वापरू शकता। मी इथे आता अर्धा चमचाच घातलेला आहे। धने पावडर अर्धा चमचा, हळद पाव चमचा आणि इथे चवीनुसार मीठ। हे बघा, आता आपण हे सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया। छान आपण लिंबू पण टाकलेला आहे, तो व्यवस्थित असा बांगडा असा खोलून आतमध्ये सुद्धा मसाले लागले गेले पाहिजे, त्याप्रमाणे आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित। हे असं, हे बघा, व्यवस्थित हाताने सगळीकडे एकसारखे मसाले आपण लावून घेतो आहोत। हे बघा, पाव किलोमध्ये एकच बांगडा आलेला आहे। आता आपण तो व्यवस्थित त्याच्या बघा असे मी इथे रेगा पण मारून घेतलेला आहे, चिरा, त्याच्यामध्ये सुद्धा मसाले आतमध्ये असे गेले पाहिजे। आपण सगळे व्यवस्थित असे हाताने हे मसाला आतमध्ये असे भरून घ्यायचं आहे, म्हणजे तो खाताना टेस्ट देईल। फक्त वरती मसाला न लावता आपण आतमध्ये पण लावून घेणार आहे। हे बघा, आता ह्याला पण असे चिरा दिलेले आहे, त्याच्यात व्यवस्थित असा मसाला भरला गेला पाहिजे। हे बघा, सगळीकडे दोन्ही साईडने आपण हे मसाले असे आतपर्यंत लावून घेऊ। हे बघा, पूर्ण मसाला असा लावून घेतलेला आहे आता मी। आता आपण इथे गॅसवर पॅन ठेवूया आणि मग आपण हे बांगडा इथे फ्राय करून घेऊ। आता आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे। आता हा रवा आहे, हा रवा मी इथे अर्धी वाटीचा घेतलेला आहे, छोटी वाटी, तो मी या बांगड्यामध्ये घालून घेते। हे बघा, आपण सेपरेट न लावता पूर्ण बांगड्यांमध्ये घालून घेतलेला आहे आणि असंच आपण फ्राय करणार आहे तो। हे बघा, आपण हा असा याच्यामध्ये लावून बांगडे फ्राय करणार आहे। पूर्ण असे सगळीकडून व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे रवा सगळीकडे लागला गेला पाहिजे व्यवस्थित छान। हे असे म्हणजे बांगडे आपले कुरकुरीत होतील। तर आता आपण इथे हाताने वरतून असं थोडंसं घालून प्रेस करूया। आता आपले हे लावून झालेलं आहे। आता आपण पॅनमध्ये तेल घालून घेऊ। इथे मी 1 चमचा तेल घातलेलं आहे। आता आपण हे जे बांगड्यांना रवा लावलेला आहे आणि सगळे मसाले आता आपण इथे फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये घालून घेऊ। असं आपण आता इथे पॅनमध्ये बांगडा ठेवलेला आहे तळण्यासाठी। तेल आपण कमीच घातलेलं आहे, कारण हा पॅन असल्यामुळे। हे बघा, जर आपण तव्यात करत असू तर 1 ते 2 चमचे आपल्याला तेल घालावं लागेल, पण आपण कमी तेलात फ्राय करणार आहे बांगडे। असे मीडियमला मध्यमत व्यवस्थित बांगडे ठेवायचे आहेत आणि इथे असं तेलाचं थोडंसं आपण तवा असा वाकडा करून व्यवस्थित छान फ्राय करून घेऊया। थोडं आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊया असं बांगड्याला वरून। थोडंसं आपण प्रेस पण हाताने करून घेऊ चमच्याने। बघा, आता आपण हे बांगड्याची पलटी करून घेऊया व्यवस्थित। तुम्हाला कधी पण बांगडे करायचे असेल तर एक तर लिंबू रस किंवा तुम्ही त्याला कोकम रस पण लावू शकता, जेणेकरून जो मच्छीचा वास आहे तो निघून जाईल। त्याच्यासाठी आपण आता इथे लिंबूचा वापर केलेला आहे। हे बघा, आणि एकदम ताजे बांगडे होते हे, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येईल त्याची। हे बघा, हे असे थोडेसे दाबून आपण पलटी करून घेऊ। हे बघा, आता आपला बांगडा फ्राय झालेला आहे। बघा किती मस्त। आता मी डिशमध्ये काढून घेते। हे बघा, आता आपला बांगडा फ्राय तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।